व नवीन घेऊन एकजूट संघर्ष समिती पहिले स्थापन करावं लागणार। त्याच्यासोबत आपल्याला एक लिगल ॲडवायझर जी आपली कुठं चुका होऊ नये, कुठं समजा आपण आंदोलन केलं तर कुठं आपल्या गांगोट लागू नये, या दृष्टिकोनातून आपण पूर्ण एक संघर्ष समितीची स्थापना करू। त्याच्यानंतर याला आर्थिकदृष्ट्या पैसासुद्धा लागणार आहे, पैसा सगळ्या गोष्टी लागणार आहेत। यासाठी आपल्याला पूर्ण व्यापाऱ्याकडून जेवढी मदत होईल ती मदत आम्ही व्यापारी महासंघाकडून करण्याची पूर्ण कोशिश करू। आणि सगळ्यांनी जर एकजुटीने आले आणि पहिली गोष्ट आपल्याला ग्रुप ॲडिशन करावं लागणार, कारण की जे शेतकरी आहेत 46 लोक, त्या 46 शेतकऱ्याला आपल्या एका पूर्ण ग्रुप ॲडिशनमध्ये घेऊन त्यांना पूर्ण त्यांच्या घरी जाऊन ह्या सगळ्या समस्या आणि त्यांना एकजूट करावं लागेल। कारण की केंद्र सरकार असो की शासन असो, हे शेतकऱ्यापुढे त्याला निभावावं लागणार आणि झुकावं लागणार। व्यापाऱ्याकडं किंवा गावाकरता झुकणार नाही, पण शेतकऱ्याकरता सरकारला झुकावंच लागणार। याच्यासाठी सगळ्या व्यापाऱ्याकडून मी जेवढी मदत होईल ती मदत देण्याची पूर्ण मदत करेन व तसेच सगळ्यांनीच पाठिंबा करावा हीच माझी विनंती। साहेबांनी जे लागते ते द्यायला तयार आहे, त्यामुळे सगळे आम्ही संघर्ष समितीचे धन्यवाद मानतो। आता आम्ही माजी उपाध्यक्ष दादा खंडारे सर्व मान्यवर, सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, आता जवळपास 2 तासापासून या ठिकाणी आपण संदेश केलेला आहे बायपासच्याबद्दल। तर मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की ही लढाई लढत असताना याच्या अगोदरही आपण संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक लढाई या पूर्णमध्ये लढलेल्या आहेत। त्यावेळेस मला वाटतं 40 मिनिटाचं नाही तर जवळपास 1.5 तास आपण सचखंड या ठिकाणी थांबवली होती, पण तिचाही काही फायदा झाला नाही आपल्याला। परंतु ही लढाई लढत असताना, हे संघर्ष करत असताना म्हणजे आपण एक आता त्या मागच्या ज्या गोष्टी झाल्या, काय गेलं ते झालं, आता आपल्याला जे आहे त्याला जर अबाधित ठेवायचं असेल तर मला वाटतं नव्यानं एक संघर्ष समिती स्थापन करणे या ठिकाणी गरजेचे आहे। कारण पुराणी जी संघर्ष समिती आहे ती तर मार्गदर्शक तत्वावर आपल्याला मार्गदर्शन करेलच, परंतु सर्व पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांना घेऊन एक नवीन अशी संघर्ष समिती या ठिकाणी स्थापन करावी आणि ह्या माध्यमातून हा लढा लढला जावा। कारण जी नवीन पिढी येणारी आहे, जे नवीन पिढीचा जो जोश आहे त्यांनाही संघर्ष काय असतो हा कळायला पाहिजे। आता तुम्ही संघर्ष करू करू तुमच्यावर अनेक केसेस झाल्या आणि तुम्ही आता शेवटच्या टप्प्याला आलेले आहात, परंतु आता येणारा जो काळ आहे तर आम्हाला आपल्याला संघर्षाशिवाय काहीच नाही, कुठलाही असेल तर आपल्याला संघर्ष करावाच लागणार आहे। म्हणून मी या ठिकाणी माझी एक विनंती असेल, अशी समिती स्थापन करा की ज्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे खासदार बंधू जाधव त्या समितीमध्ये असले पाहिजे, आपले आमदार पालकमंत्री त्या समितीमध्ये असले पाहिजे। कारण आपला प्रश्न फक्त मांडताना कारण ते मला वाटतं रेल्वे बोर्डावर आहेतच, त्यांना या समितीत घेऊन आपण सर्वांनी एक सर्व संघटना सर्व पक्षांच्या पद्धतीने शेतकऱ्याला घेऊन असं एक संघटन तयार करावं आणि याच्यामध्ये कुणी आपापल्या पक्षानं मागणी केलं आणि तू केलं असं नाही, फक्त आमची पूर्णा म्हणून आपल्याला मी म्हणून नाही, आमची पूर्णा त्या उद्देशाने आपल्याला ही लढायची आहे। कारण गेल्या आपण क्रूड लॉबीच्या टायमाला पाहिलं तर कुणीही निमंत्रक नव्हतं, कुणीही काही नव्हतं, फक्त पूर्णा एक माझी पूर्णा म्हणून एक पत्रक काढण्यात आलं होतं आणि त्या संघर्षाला मला वाटतं घरात बाळ सहित लोक त्या स्टेशनवर उपस्थित होते आणि एवढा मोठा संघर्ष आपण या ठिकाणी केलेला आहे। आणि संघर्ष करत असताना मला वाटतं काही संघर्ष बायपासचा अशा पद्धतीनेच आपण लढूया आणि नक्कीच ते बायपास आपण कॅन्सल करूया। ज्याच्या काय अडचणी येत असतील, आता त्यांनी सांगितलं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो आर्थिक जोपर्यंत आपल्याकडे नसेल तर आपण काय करू शकत नाही। कारण समिती जरी स्थापन झाली, आता पाहिलं आम्ही काही काही ठिकाणी मी साक्षीला आहे ते संघर्ष लढत असताना ज्यांच्यावर केसेस होतात तेच जातात, त्या वकिलाची सुद्धा फीस देत नाही। माहित आहे एवढं तसं अशा पद्धतीचं मला म्हणायचं की संघर्ष करत असताना आर्थिक गडबड गरजेचं आहे आणि सर्वांनी आमच्याकडून जे लागत असेल सर्वांनी याच्यामध्ये हक्कानं
ते आर्थिक म्हणजे सर्व माझं कर्तव्य आहे म्हणून सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि सर्वांना सामील करून ही लढाईला नक्कीच या लढाईला आपल्या यश एवढंच या ठिकाणी